एकाच कुटुंबातील 4 सदस्यांच्या मृत्यूने नांदेड हादरलंय। या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारून जीव दिला, तर त्यांच्या आई वडिलांचा मृतदेह घरात आढळला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय, तर त्यांचे आई वडील घरात मृतावस्थेत आढळले। त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांच्या आयुष्याचा अशा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या चौघांनी आत्महत्या केली की काही अपघात झालाय, याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील कारण काय आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। बजरंग रमेश लखे वय वर्ष 22 आणि उमेश रमेश लखे वय वर्ष 25 या 2 सख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय, तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होनाजी लखे वय वर्ष 51 तर आई राधाबाई रमेश लखे वय वर्ष 44 हे दोघं त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे, तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बजरंग, उमेश रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का, किंवा त्यांचा घातपात झालाय का, याचा तपास पोलीस करत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।